तास पेरणीची होऊ शकतात. आज या ठिकाणी ते 2 जणांना मारहाण करण्यात आली. तो विषय नेमका किती गंभीर आहे आपण जाणून घेऊया. कोणी मारहाण केली आपण जाणून घेऊया या ठिकाणी. दादा, किसने मारा? पापा खान आणि किरण जिवरे आणि 4-5 जण क्या नाम है? किरण जिवरे, पापा खान, चिन्या खान और असलम खान. कौन से समाज के? मुसलमान. तुम्ही बघू शकतात मुसलमान समाजाच्या लोकांनी हिंदू समाजावर प्राणघातक हल्ला केला आहे. हे दोघी भाऊ आहेत. नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊया. तर काय सांगणार आप किसने मारा है और उनके क्या धंधे हैं? हमारे गले में रामदेव नगर में बोले वार्तालाप करके हमारे बच्चों को गलत धंधे पे लगा रहे हो. अब उनको समझाने गए भाई हमारे बच्चे को ये धंधे को तुम हमारे बच्चों को धंधे के ऊपर कीमत तो ये बॉटल. आपने रामदेव नगर ये क्यों छोड़ा? ये उनकी वजह से छोड़ा. वो कौन से लोग होते? पापा खान, चिन्या खान, आपका बड़ा भाई. तुम्ही बघू शकतात रामदेव बाबा नगर एका काळी हिंदूंची वस्ती होती, परंतु आज त्या वस्तीमध्ये राहण्यात अत्यंत प्राणघातक हल्ला या ठिकाणी होत आहे. आणि हिंदू असल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली का असं देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ते त्या ठिकाणी 2 नंबरचे धंदे करतात असा देखील विषय आहे. त्यांच्या आपल्यासोबत जे आहे ज्यांना मारहाण केली त्यांचे मुली आपल्यासोबत आहे. तर क्या काही कशी मारहाण? ये अफजल खान के पूरे क्या है वो पापा खान और वो किरण दिवरे और उनके साथ में 2-4 जन थे. वो सोनार भी कौन था क्या ऐसा मेरे को मालूम पड़ा. मैं तो नहीं बहुत जगह आप इस सिलसिले में पुलिस कंप्लेंट की है? कंप्लेंट कोई अभी तक करे नहीं. इन लोगों ने यहाँ पे सिविल हॉस्पिटल में आए अगर वो अभी तक यहाँ पे कोई डिपार्टमेंट भी नहीं आया हमको देखने के. आपने रामदेव बाबा नगर क्यों छोड़ा है, क्या वजह? अब वो क्या है वहाँ धंधे करने लगे थे लोग सब दारुआ के बिरुआ के इनके कौन और एचएम बढ़ाते थे अपने. ये पापा हो गए इन लोग ये सब. तो इसलिए आपने छोड़ दिया. हाँ इसके अभी वजह आपके से बच्चों को क्यों मारा? अभी अपने बच्चों को इन लोग ने क्यों मारे. क्या ये इनको धमकियाँ दे के वो नशे पानी कराते थे लोगों को. ये लोग मना करते थे तो ये वजह से उनको बुला के वहाँ पे मारे. कहाँ पर? मुगलई. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी अत्यंत जबरदस्तीने प्राणघातक हल्ला ह्या मुलावर आणि ह्या मुलावर. कारण एवढंच आहे की हे हिंदू असल्यामुळे यांच्यावर हल्ला झाला का हा देखील या ठिकाणी प्रश्न आहे. आणि प्रशासन नेमकं काय करते हा देखील या ठिकाणीचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होते. कारण अवैध धंदे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चालले. कोरेजच्या बाटल्या असेल, नशाच्या गोळ्या असतील, धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. मान्य पोलीस अधीक्षक अशा लोकांवर कारवाई करणार तर संबंधित लोकांना जोरात दुखापत झाली. त्यानंतर 7-8 टाके ह्या ठिकाणी मारण्यात आले. याला देखील या ठिकाणी गंभीर दुखापत झाली. पोलीस प्रशासन अजून देखील त्यांचा गुन्हा दाखल घेत नाही आहे. तर शासनाने लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करून का धुळ्यामध्ये पुन्हा एकदा एचएम घडण्याचा प्रयत्न होईल का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. तर हिंदूवरला जर मारहाण केले, मुसलमानांनी जर मारहाण केली असा वाद हा अनेक वेळा या ठिकाणी घडला आहे. मच्छी बाजार असेल, मौलिगंज असेल व अनेक ठिकाणी असेल. हा वाद घडू नये यासाठी तात्काळ पोलीस प्रशासनाने योग्य ती चौकशी करून या मुलांना न्याय द्यावा. कॅमेरामॅन निलेश डोळे, सजन पवार, D24 तास न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. किरण दिवरे, पापा खान, चिन्या खान, अपना असलम खान, इन लोगों ने मारा हमारे को और हमारा मोबाइल पैसे पाले सब छीन लिए. गाड़ी सुद्धा उन लोगों के पास गई है. ये रात को 11, 11:30, 10 बजे की बात है. तुमने पुलिस स्टेशन में कंप्लेंट की थी सर. मैंने 112 के ऊपर कॉल किया. गाड़ी आई उधर बाजू मेरे को बिठाई और लेके गई अंदर. जा